नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर धुरत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलंच आहे की आता मी घरीच असतो, म्हणजे आता पण जस्ट मी इंटर्नशिप वरून आलेलो आहे आणि अवतार बघू शकता, गाडीवरून आलो ना की हे असंच होतं। फ्रेंड सोबत एक झालाय, तो इकडेच आहे, म्हणजे तिकडे तो काम करतो, यासोबत आलो मी इकडे आणि आता असं वातावरण आहे। आता जातो मी, फ्रेश होतो आणि थंबनेल तुम्ही बघितलेलंच आहे। तर आज आपण कोलंबीचं कालवण करणार आहोत आणि थोडीफार कोलंबी फ्राय करणार आहोत। तर ही व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाटतं की म्हणजे फिश मध्ये आपण काय करू शकतो। तर हे छोट्या छोट्या रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे, एकदम बेसिक रेसिपी आहे। कसं करणार आहोत, काय करणार आहोत, ही जर्नी आपली असेलच पुढची 10-15 मिनिटाची। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मी फ्रेश होऊन येतो आणि मग आपण आपलं जे आहे रेसिपी आहे तिला सुरुवात करू। तर मी फ्रेश झालेलो आहे आणि किचनमध्ये आलेलो आहे। तर आणि आपला सेटअप जो आहे तो आपण घेतलेला आहे, जसं की हे बघू शकता। जसं की तुम्हाला माहितीच आहे मी कोकणातला आहे, तर आपल्या इथे कांदा खोबरा जास्त यूज करतात। घाटा साईडला गेलात तर म्हणजे खोबऱ्याच्या ऐवजी म्हणजे कूट वगैरे वापरतात। मच्छी बनवताना काय वापरतात काय माहिती नाही, कारण की मी पण आयुष्यात पहिल्यांदा ही रेसिपी बनवतोय। तर मम्मीशी मी बोललो, मम्मीने जे जे सांगितलं ते मी घेतलेलं आहे। आणि एक गोष्ट चांगली आहे की बघा, ही जी कोलंबी आहे ना ती साफ केलेली आहे, फ्रीजमध्ये ठेवलेली, एकदम बर्फ झालेला आहे। तर आता थोडा वेळ जाऊ द्या, थोडं पाणी टाकलंय मी, तर ते म्हणजे सुट्ट होईल। आणि जी फक्त फ्राय करायची आहे ना ती मला पूर्ण सोलावी लागेल, कारण की मग ते हे असं खाऊ नाही शकत फ्रायमध्ये। तर ती फक्त थोडीफार मला सोलावी लागेल। बाकी आपण सारात जे आहे ते आता जशी म्हणजे सुटी केलेली आहे, सुटी करणं बोलतात ह्याला आमच्या इथे बेसिकली, मला जेवढं नॉलेज आहे त्याप्रमाणे मी सांगतोय तुम्हाला। तर आता झालेलं आहे, आपण म्हणजे पराक्रम केलेला आहे, उपाद्व्याप आपण सुरू केलेले आहेत। तर ते निस्तारायचं आपल्यालाच आहे। तर आता माझी जी बहीण आहे ती गेली कामाला, तिला माहिती नाही की मी जेवण करतोय। तर मी मम्मीला कॉल लावला, मम्मीला सांगितलं की असं असं आहे, मी असं असं करतोय। तर मम्मीने सांगितलं त्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत। आणि हा जो मॅगी मसाला आहे तो मम्मीने नव्हता सांगितलेला, तरी पण मी घेतलेला आहे, कारण की ह्याच्यामुळे ना थोडी टेस्ट येते आणि गोष्टी चांगल्या लागतात। म्हणजे थोडाफार आपला मसाला इकडे तिकडे झाला तर मालवणी मसाला तुम्हाला माहितीच आहे, मालवणी मसालाची जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये म्हणजे कसा हिरवा मसाला आणि गरम मसाला मिक्स करून मम्मी बनवते आणि एकदम मस्त आहे। तर तो आपण वापरणार आहोत आणि टेस्ट तर मस्तच येते मम्मी बनवते तेव्हा, पण आपल्याला येत नाही तर मम्मीने साधी सिंपल रेसिपी सांगितली आहे ती आपण करणार आहोत। तर यात आपण घेतलेला आहे नारळ। हा बघा, हा जो नारळ आहे ना हा सुका नारळ आहे, कारण की कसं गरम मसाल्याचं हे करतो तर सुका नारळामुळे अजून जरा चांगला येईल। म्हणजे एकदम सुका नारळ नाही येतो पण त्याच्यामुळे टेस्ट चांगले। कांदे घेतलेले आहेत आपण, लसूण घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशीच होती, फ्रीजमध्ये नाही मी बघितलं तर जेवढी होती तेवढी घेतली। आपला मॅगी मसाला, आपले मसाले बाकीचे आणि ही कोलंबी। तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आता आपण सुरू करूया। आता मी हळूहळू हे सगळं म्हणजे करतो आणि तुम्हाला दाखवतो। तर फायनली आपल्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी होत्या ना त्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। हे बघा, आता हे आपण गरम करून घेणार आहोत कढईमध्ये, हे म्हणजे भाजून घेणार। कारण की कसं गरम मसाल्यातलं जी गोष्ट करता आहात तर डायरेक्टली आपण वाटप नाही लावू शकत। आता पहिला आपल्याला कढई ठेवीन गॅसवरती, त्यात भाजून घे। ते भाजून झालं की मग आपण मिक्सरला लावू। मिक्सरला लावून झालं की ती जी पेस्ट आहे त्याच्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट्स आहे जे आपण ह्याच्यात मिक्स करणार आहोत, जे की मेन आहे, ज्याने ह्याला टेस्ट येईल। कोकम। कोकम तुम्हाला माहितीच असेल, आमच्या साईडला खूप फेमस आहे कोकम। मग ते कोकम टाकून मग त्याने जो म्हणजे जी ग्रेव्ही आपण बनवणार आहोत त्याला चांगली टेस्ट येईल, म्हणजे जे कालवण आपण बनवणार आहोत त्याला चांगली टेस्ट येईल। आता काय बोलू मी तर रस्सा बोलतो, पण कुठे कालवण बोलतात, कुठे ग्रेव्ही बोलतात, काय 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 नावं ठेवले तेव्हा रे देवा। खायचं काम करायचं सोडून लोकांनी नावं ठेवलेली जेवणाला तर नावं ठेवतातच, याला पण ठेवले। तर चला आता आपण ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे, फ्राय करून घेऊया आणि मग कोलंबी पण थोडीफार आपल्याला साफ करायची आहे, ती करू।
रेडी झालाय हे बघा. हे आपण असं मिक्सरमध्ये आता लावणार आहोत. आणि लहानपणी ना म्हणजे लहानपणी मम्मी जेव्हा करायची ना तेव्हा मी किचनमध्ये यायचो, तर हा जो कांदा भाजलेला आहे ना तो आणि खोबरं जेव्हा मम्मी भाजायची ना तर ते मी असंच खायचो. एकदम टेस्टी लागतं. मी दाखवतो तुम्हाला. हे नाही कांदा असं गरम गरम खालात ना एकदम मस्त लागतो. जर तुम्ही ट्राय केला असेल तर कमेंटमध्ये करून म्हणजे कमेंट नक्की करून सांगा. नसेल कधी केला आयुष्यात तर कधी घरात कोण स्वयंपाक करत असेल, तुम्ही करत असाल तर वेल अँड गुड. जर घरात कोण करत असेल तर तो जेव्हा कांदा कापेल तर तेव्हा जा नक्की. ठीक आहे, खायला भेटेल तुम्हाला आणि मस्त लागतं कांदा खोबरा असं गरम केलेलं. तर आता थोडा वेळ म्हणजे एक राऊंड आपण मिक्सरचा करून घेतला आहे बघा, बारीक झालेला आहे. आता टाइम आला हे याच्यात आपले मसाले टाकायचा. आता आपण याच्यात मसाला ऍड करूया. जो मॅगी मसाला मी आणलाय तो चवीनुसार मी टाकीन थोडासा, आणि जे बाकी मसाले जसं मी बोललो आपला मालवणी मसाला आहे तो टाकूया याच्यात आता आपण. आणि हा आहे आपला मम्मीने बनवलेला स्पेशल मालवणी मसाला, जो आपण 2 चमच घेणार आहोत. तर आपलं वाटप जे आहे ते काढून रेडी झालेलं आहे बघा. मी दाखवतो तुम्हाला. हे रेडी झालेलं आहे आणि ह्याला जो स्मेल येतो वा 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 वा. मी स्वतःची तारीफ नाही करत आहे, बट जर तुम्ही मॅगी मसाला टाकलात किंवा मसाले वगैरे जर प्रॉपर झाले तर एक नंबर झालेला आहे आपला वाटण. म्हणजे ऑलमोस्ट 50% लढाई आपण लढलेली आहे. तर आपलं हे झालेलं आहे. काय काय घेतलेलं आहे मी, कांदा, खोबरा. खोबऱ्यामध्ये पण सुकं खोबरं प्रिफर करा, जेवण खूप चांगलं होतं. म्हणजे चिकन बनवायचं असेल किंवा असं गरम मसाल्यात काय करायचं असेल तर सुकं खोबरं प्रिफर करा. आपण लसूण घेतलेली, थोडीशी कोथिंबीर घेतलेली. आणि मगाशी प्रॉब्लेम काय झाला माहिती, मगाशी मी गरम करत होतो ना, चुकून कोथिंबीर पण गरम करायला टाकली, पण नंतर मला आठवलं की नाही कोथिंबीर गरम नाही करत, मग ती साईडला काढली मी आणि जेव्हा वाटण करतो तेव्हा लावली. आणि आपला मालवणी मसाला नक्की ट्राय करा, मी तुम्हाला सांगतो एक नंबर टेस्ट येते. आणि आता आपलं जे मेन काम आहे ते राहिलेलं आहे की कोलंबी साफ करणं. तर चला आता आपण ते करूया. तर आता आपण कोलंबी साफ करायला जाणारच होतो, तेवढ्यात आपली बहिणावाली आलेली आहे, ताई, आपली मोठी ताई. आणि ती हे 2 मसाले घेऊन आले. हे बघा, हे सवाईचे आहेत. प्रमोशन नाही करते आपल्याला. हा मी एक सांगायचं विसरलो, आपल्या 2-3 व्हिडिओ पण टाकले ना त्याच्यावरून एक मसाल्यावाल्याने आपल्याला म्हणजे प्रमोशनसाठी बोलले. बघू जर पुढे म्हणजे गोष्ट झालीच तर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूच. तोपर्यंत आता हे 2 मसाले घेऊन आले, एक फ्रीज फ्राय आणि एक चिकन. तर जे गरम मसाल्याचं करणार आहोत त्याच्यात थोडासा हा मसाला आपण ऍड करू, कारण की ऑलमोस्ट आपला वाटप लावून झालेला आहे. पण जी कोलंबी आपण फ्राय करणार होतो त्याच्यात हा मसाला आता आपण वापरणार आहोत. ठीक आहे. तर आता जी कोलंबी मी साफ करणार होतो ती मी नाही करणार आहे, कारण की आपली जी मॅच आहे दिल्ली वर्सेस मुंबई ती सुरू झालेली आहे. तर आता आपण थोड्या वेळ ती बघूया. तोपर्यंत बहीण जी कोलंबी साफ करेल, मग आपण रेसिपीमध्ये जॉईन होऊ. आता आपली बहीण आपल्याला सांगणार आहे की हे सुटी कसे केले जातात. ते ऑलरेडी याचा हेड काढलेलं आहे आणि हे जे असतं ना हे ते काढून टाकायचं असतं. का काढायचं ते नाही चांगलं. काही काही जण हे वापरतात त्याचं कव्हर, पण आपल्याला पाहिजे असेल तर ठेवायचं, नाहीतर काढून टाकायचं. आता आपण काढून टाकतोय कारण ते आपल्याला आवडत नाही. म्हणजे हिला ना म्हणजे व्हिडिओ समोर डायरेक्ट घेतले ना अचानक, तर अशी खुंबल झालेली आहे, काय बोलू काय नाही. तर ते वरचं जे कवच असतं ते काढायचं आणि आतमध्ये तो धागा पण असतो एक, त्याला काय बोलतात, ते असतं पित्ताचा धागा. हा पित्ताचा धागा असतो तो, म्हणजे चांगला नसतो आपल्याला ठेवा. एक मिनिट, हा बघा हा कट केलाय. हा जो हे असतं ना हा धागा, तो हा 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 जो धागा असतो तो काढून टाकायचा असतो, कारण तो चांगला नसतो. ठीक आहे. तर आता ही फटाफट साफ करेल, हे होऊ दे, आपण तोपर्यंत मॅच एन्जॉय करूया. आणि चला मॅच चालूच आहे आणि मग थोडं वेळाने भेटू आपण. तर फायनली आपलं हे सुट्टी करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे वाले जे आयटम आहे ना हे आपण चारत टाकणार आहोत, जो रस्सा बनवणार आहे कालवण त्याच्यात. आणि हे जे आहे ते आपण फ्राय करणार आहोत, त्यामुळे हे बघा हे असं ठेवलेलं आहे ज्याने थोडंसं छान व सुंदर दिसेल. आणि हा कढीपत्ता आपण घेतलेला आहे तो आता टाकणार. तर आपली कढई इथे रेडी आहे. तर रेसिपी आता मी तुम्हाला सांगतो. रेसिपी जे आहे, थांबा हे इथे बोलतो. पहिला कढई घ्यायचे, कढई जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही घेऊ शकता. कढई घ्या, कढईमध्ये मोस्टली चांगलं बनतं. कढई आपण सगळ्यात पहिले घेतलेली आहे. आपला कॅमेरामॅन नवीन आहे ना, त्यामुळे त्याला कळत नव्हतं झूम आउट कसं करायचं, त्यामुळे जर आपलं थांबलेलं. तर ही कढई आपण स्टार्ट करून घेतली. सगळ्यात पहिले जाणार आपलं आहे तेल.
ठीक आहे. आणि तेलाची जी बॉटल आहे ती चेंज करायची आहे आपल्याला, पण तात्पुरती ठीक आहे. हे गेलं आपलं तेल. ठीक आहे. तर तेल थोडं हे झाल्यानंतर आपण जे वाटण लावून घेतलेलं आहे हे आपण त्याच्यात टाकणार आहोत. हे जे वाटण आपण लावून घेतलेलं ते आपण याच्यात टाकणार. आता आवाज येईल ना, आता तेल हेच आहे त्यामुळे नाही येईल. तापू दे जरा तेल. थोडंसं पाणी घेऊया आता, प्युरिफायर वाला पाणी. जे वाटण आहे ते आपलं टाकून झालेलं आहे. हे ठेवूया आपण साईडला. तर यात कोलंबी टाकायच्या पहिला आपण हे मस्तपैकी एकदम मिक्स करून घेऊया. पाणी जरा जास्तच झालं असं मला वाटतंय, पण ठीक आहे. तर ही ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे. आता आपण फ्राय करणार आहोत. तर ही फ्राय करायच्या पहिले ह्याला आपण 2-3 कोकमं घेऊ. बघा, ही 2-3 कोकमं घेतलेली आहेत आपण. आणि आता ही त्याच्यावरती चोळणार आपण, मग त्याने जी आहे टेस्ट येईल थोडीफार. ठीक आहे. तर हे बघा, त्याच्या मागचं लॉजिक काय ते मला माहिती नाही. जी रेसिपी मला सांगण्यात आलेली आहे ते मी करतो. आता आपण रवा घेतलेला आहे. कोकम तर आपलं लावून झालं, तुम्ही बघितलं, त्याला आपण कोकम लावलाय. आणि हा जो सवयीचा मसाला आहे हा आपला मच्छी मसाला, तो आपण घेतो याच्यात मिक्स करणार आहोत. रवा यासाठी घेतलाय कारण की मग तो कुरकुरीतपणा येतो, म्हणजे जे काय आपण बनवतो ना त्या गोष्टीला कुरकुरीतपणा येतो. एवढा मसाला खूप झाला कारण की कोळंबी जास्त नाही आहे. ठीक आहे. आता हा आपण पॅक करून ठेवूया आणि आता हे मिक्स करूया आणि मग तव्यावरती फ्राय करूया. ठीक आहे. तर मी हे सगळं मिक्स करतो आणि मग तव्यावरती फ्राय करताना भेटतो. हे बघा, हा फ्राय पॅन आहे प्रेस्टिजचा, फ्रॉम प्रेस्टिज. ठीक आहे. प्रेस्टिज ती ऐश्वर्या ऍड करते ना, प्रेस्टिज नाही तो घर घर नाही, असं काहीतरी डायलॉग आहे. काय नाही, प्रेस्टिज नाही तो पॅन ही नाही, असं काहीतरी XYZ डायलॉग आहे. आता मी विसरलोय. तर पहिलं नेहमीप्रमाणे आपल्या याच्यात जाणार आहे तेल. ठीक आहे. कढईमध्ये आपण तेल टाकूया. ठीक आहे. टाक अजून टाक. ओके शेफ. शेफ इज इट ओके? अजून हा. कोलेस्ट्रॉल एकदम नंबर लावून आहे. तुम्ही टाका, खा तेल खा, मी आहे, येतोय. जास्त तेल खाऊ नका, तेल वाईट असतं शरीरासाठी. तेलकट पदार्थच मुळात वाईट असतात, पण काय करणार, चवीसाठी करावं लागतं. तर हे आता तेल आपण सगळीकडे लावलेलं आहे. ठीक आहे. आणि आपले जे रेडी आहे कोलंबी ती आता याच्यात जाणार आहे. ठीक आहे. आता एक एक करून सोडायची आपण. एक मस्त हे होतं ते दाखव, व्हिडिओ दाखव, तेच तर मेन आहे. मी जी सोडतोय ते गॅस बारीक कर. गॅस बारीक. एक मिनिट. हा गॅस थोडा बारीक करून तर काय झालं, प्रॉब्लेम काय झाला की आपला जो तवा आहे तो छोटा पडलेला आहे आणि कोलंब्या झालेल्या आहेत आपल्याकडे जास्त. तर आता आपण हे बघा, हे नाही करतोय. कॅमेरामॅन जर पास आहो ये दिखो. तर हे कसं बघा, येलो कसं मस्त झालेली आहे. मसाला लागतोय. थोडं तेल मला वाटतंय की टाकायला हवं. आता कोलेस्ट्रॉल कुठे गेला तुझा? टेस्ट समोर कसला कोलेस्ट्रॉल? हे शेफला उलटा नाही बोलायचा. ठीक आहे. शेफ असतो ते. बताओ इसको मी कोण हूं. फायनली आपलं जे जेवण आहे ते तयार झालेलं आहे. ढांटडान. मॅम तुमचं जेवण. थँक्यू सो मच. टेस्ट करा आणि आम्हाला सांगा कसं झालंय. कसं झालंय? चांगलं. बरोबर. ठीक आहे. तर आता मी पण घेतलेलं आहे. आपले प्रेझेंटेशन जे स्किल आहे ना ते एकदम वाईट आहे, त्यामुळे मी कसं तरी दिलेलं आहे, करून कंटाळा आला. तर आता मी खातो
आणि मग तुम्हाला आउटरोला भेटतो फ्रायवाला आयटम छान झालेला आहे बोलते, आणि तो मी भरभरून घेतला आहे पण दाखवायचं नसतं, ठीक आहे. तर मी फटाफट खातो आणि मॅच दिल्ली नेहमीप्रमाणे म्हणजे शेवटला येऊन वाट लावलेली आहे. मॅच बघूया आणि आपण आउटरोमध्ये भेटू. तर जस्ट आता आपलं जेवण झालेलं आहे आणि वातावरण खूप छान झालं आहे बाहेरचं, आणि म्हणजे एवढा पाऊस पडतोय ना बाहेर, तुम्हाला मी काय सांगू. आणि दिल्ली मॅच हरलेली आहे, हार्ड लक, पण आपली मुंबई गेलेली आहे. आता आपण सपोर्ट मुंबईला करणार, कारण की आपली जी फेवरेट टीम आहे ती तर बाहेर गेली. आणि हे बघा, हे ड्रॉइंग चाललेलं आहे त्याचं, म्हणजे लवकरच दिसेल तुम्हाला. आणि हा बघा, हा जो स्टॉक आहे ना तो आलेला आहे. मी वयांची एक सेपरेट व्हिडिओ टाकलेली आहे तुम्हाला. गड किल्ल्यांची चित्र असलेली, जर तुम्हाला वया हव्या असतील त्याच्यावरती गड किल्ल्यांची माहितीही आहे. तर जर लहान पोरांसाठी जर तुम्ही वया घेत असाल तर तुम्ही आम्हाला DM करू शकता. मी तुम्हाला नंबर पाठवी, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून या वया मागू शकता. याच्यावरती आपण सेपरेट एक व्हिडिओ पण बनवणार. लास्ट टाइम कमी वया होता म्हणून व्हिडिओ नाही बनवली, तो पण व्हिडिओ लवकरच आहे. आणि आता ही मी जी नारळवडी खातोय, ह्याची जर व्हिडिओ तुम्हाला हवी असेल की ही कशी बनवतात, हे पण कोकणातनं म्हणजे जास्त बनवतात, तर याची पण जर व्हिडिओ हवी असेल तर कमेंट करा, आपण तेही बनवतो. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि थोड्याफार गोष्टी राहिल्यात, म्हणजे नवीन आहे, त्यामुळे म्हणजे त्या प्रकारे मला दाखवता येत नाहीत किंवा काही इन्व्हेन्शन करता येत नाही या रेसिपीमध्ये, ते हो आपण करूच. त्या व्हिडिओसाठी इतकंच. भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत बाय.